नमस्कार मित्रांनो, 2027पर्यंत मित्रांनो आपल्याला करायचा एक सक्सेसफुल गोट फार्म. तर त्या गोट फार्मचा मित्रांनो आजचा आपला 39वा दिवस आहे मित्रांनो. तर मित्रांनो आपल्या शेडचं काम कुठपर्यंत आलेलं आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. तर बघू शकता आपण केलेलं आहे मित्रांनो. प्रथम गेट केलेलं आहे मित्रांनो, ते 12 फुटाचं गेट आहे मित्रांनो. आणि आपल्या शेडचं काम मित्रांनो, जे आपली शेडच्या भोवतालची मित्रांनो जेवढी काही कंपाऊंडची जाळी होती ती कंप्लीट केलेली आहे. आणि बघा गेटले आपण कडीसुद्धा केलेली आहे मित्रांनो. आणि दोन्ही साईडने मित्रांनो ओपन क्लोज होती मित्रांनो, बघू शकता वरी खाली. आणि आपण देशी जुगाडामध्ये मित्रांनो केलेला आहे, गस टाकून केलेला आहे. फक्त आपण ते कड्या विकत आणलेल्या आहे आणि असा आपण गेट केलेला आहे. बघू शकता दोन साईडनं उगवणारा 6-6 फुटाचा गेट आहे मित्रांनो. आणि अशी कडी केलेली आहे मित्रांनो, गस टाकूनच आणि होल पाडून. आणि आपली जाळीचं काम मित्रांनो बघू शकता पूर्ण आपलं शेड भोवतालचं पूर्ण कंप्लीट झालेलं आहे. इकडं सुद्धा बघू शकता तुम्ही पूर्णपैकी कंप्लीट झालेलं आहे. तार वगैरे मित्रांनो जाळी टाईट करून आणि याच्या आतमध्ये आपलं शेड मित्रांनो. आणि मागून सुद्धा सगळीकडे कंप्लीट झालेलं आहे. आणि प्रत्येक मित्रांनो आपण कोपऱ्यामध्ये आहे ना मित्रांनो त्या अँगलला सपोर्ट दिलेला आहे. बघू शकता 2 अँगलचा मित्रांनो, त्या कारण जेव्हा आपण जाळी टाईट करत असतो मित्रांनो तेव्हा ते अँगल मित्रांनो वाकत असते. तर बघू शकता आपण 4 कोणत्याले आणि 2 मधोमध सुद्धा दिलेले आहे. आणि इकडे बघू शकता तुम्हाला जाळीसुद्धा जवळ नेऊन दाखवतो की आपण फिटिंग कशी केलेली आहे. तर 2 अँगलमधला जे अंतर आहे मित्रांनो ते आपण ठेवलेलं आहे 8 फुटाचा. कारण जास्त अंतरसुद्धा ठेवता येत नाही आणि कमीसुद्धा ठेवता येत नाही, म्हणून आपण 8 फुटाचा अंतर मित्रांनो ठेवलेलं आहे. आणि बघू शकता जाळी पण आपण एकदम फिटिंग खतरनाक केलेली आहे मित्रांनो, हालत नाही. कारण ढिली ठेवली मित्रांनो तर पुन्हा प्रॉब्लेम येते, त्याच्यामुळे आपण पूर्ण फिट केलेलं आहे मित्रांनो. आणि प्रत्येक कोपऱ्यावर तुम्हाला सांगले होते की आपण अँगल लावले होते, तर असे अँगल लावलेले आहे बघू शकता. आणि त्याला जमिनीमध्ये गाडून मित्रांनो पूर्ण सिमेंटचं पॅक केलेलं आहे. आणि 4 कोणत्यावर मित्रांनो आपण गजाची वेल्डिंग केलेलं आहे बघू शकता. 4ही कोणत्यावर आपण, कारण इथं तारांना बांधलेलं नाही मित्रांनो, आपण डायरेक्ट गज टाकला आणि गजाची वेल्डिंग केलेली आहे. आणि बाकी जे आहे मित्रांनो तिथं आपण तार लावलेलं आहे संपूर्णपैकी. सगळी ती लंबी जी असते मित्रांनो पूर्ण आपण तार लावलेली आहे. आणि तिकडून सुद्धा फक्त 4 कोणत्यावर आणि 2 मधोमध आपण गजाची वेल्डिंग केलेली आहे. तर असं आपण मित्रांनो केलेलं आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.